नरुड आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या मृत्यूप्रकरणी चौकशीची मागणी. काँग्रेस व आदिवासी संघटनांचे कळवण प्रकल्प कार्यालयाला निवेदन. कळवण शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा नरुड येथील विद्यार्थिनी तनुश्री दगू गायकवाड हिचा दिनांक 15 जानेवारी रोजी नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झालाय. या घटनेची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी कळवण तालुक्यातील विविध आदिवासी संघटना व काँग्रेस पक्षाच्या वतीने कळवण प्रकल्प कार्यालयाला निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले की संबंधित आश्रमशाळेतील मुख्याध्यापक, अध्यक्ष, अधीक्षिका तसेच विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा संशय असून या सर्वांवर कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबियांना शासनाने तातडीने योग्य नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी काँग्रेस पक्षाच्या आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष राम चौरे, कळवण तालुकाध्यक्ष के गांगुर्डे, पुंजाराम खांडवी, जयस संघटनेचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग गायकवाड, बबन आदिवासी रावण साम्राज्याचे संस्थापक विशाल जोपडे, जयस संघटनेचे तालुकाध्यक्ष सुरेश गायकवाड तसेच मोठ्या संख्येने आदिवासी युवक व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यकारी संपादक पुंजाराम खांडवीसह सुरेश गायकवाड. या ठिकाणी सर्व संघटनेच्या वतीने नरोळ येथील जी आमची भगिनी मुलगी 3-4 दिवसापूर्वी मयत झाली शाळेत, आणि याही पूर्वी चनकापूर आश्रमशाळेमध्ये एक मुलगा तोही मयत झाला होता. 4 दिवसापूर्वी परत तळोद्या प्रकल्प कार्यालयामध्ये आमचे एक मुलगा मयत झाला आणि परवाच्या दिवशी परत पेटला. ते वारंवार आदिवासी मुलं आम्ही जबाबदारीने आश्रमशाळेमध्ये शिकवण्यासाठी पाठवतो, परंतु शासकीय यंत्रणा म्हणा, तिथले मुख्याध्यापक म्हणा, अधीक्षक म्हणा आणि शासनाने नेमलेला आता नर्स असतो, हे आमच्या मुलांकडे लक्ष देत नाही आणि म्हणूनच मृत्यूचं प्रमाण आता वाढलेलं आहे. वारंवार तक्रारी करून, वारंवार पत्रव्यवहार करून अद्यापही आम्हाला न्याय मिळत नाही किंवा आमच्या मुलांना न्याय मिळत नाही. आणि म्हणून हे कायमचं रडणं आहे आणि 2 दिवस रडायचं विसरून जायचं, ही अशी आदिवासींची परिस्थिती सध्या आहे. हे सरकार एकदम गेंड्याच्या कात्रीचं असल्यामुळे यांना मी वारंवार सांगितलं की याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही. मागे मंत्री महोदय आले त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं की साहेब, की शालेय यंत्रणा तिथं मुलं जवळ शाळेचे शिक्षक असतील, अधीक्षक असतील, नर्स तिथंच राहिलं पाहिजे. आजपर्यंत फक्त आश्वासनं देतात, पण तिथं आजपर्यंत कोणीच राहत नाही. सगळ्या कळवण असो किंवा महाराष्ट्रातील शाळा असो 50% सुद्धा कर्मचारी तिथं राहत नसल्यामुळे मृत्यूचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि म्हणून जे परवाची घटना नरोळ आश्रमशाळेची झाली, तनुश्री दगू गायकवाड या विद्यार्थीचे जे मृत्यू झाले, त्या मृत्यूच्या प्रकरणी तेथील मुख्याध्यापक असेल, अधीक्षक असेल, अधीक्षिका असेल, हे यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे. आज या ठिकाणी आपण सर्व संघटनेचे लोक, सामाजिक कार्यकर्ते, पालकवर्ग या ठिकाणी आपण जी विद्यार्थिनी होती नरुळ आश्रमशाळेतील तनुश्री गायकवाड हिचा जो संशयास्पदरित्या दुर्दैवी मृत्यू झाला, या संदर्भात आपण प्रशासनाला इथे जाब विचारण्यासाठी आलेलो होतो. या ठिकाणी आपण संबंधित विभागाशी चर्चा पण केली. या सर्व पदाधिकारी तिथे उपस्थित होते किंवा काही नव्हते, पण जे PO होते, ते प्रकल्प अधिकारी जे होते त्या ठिकाणी उपस्थित नसल्यामुळे फारशी आपल्याला विस्तृत चर्चा होती ती काही करता आलेली नाही. परंतु या ठिकाणी सर्वांनी आपण एकच मागणी केली की संबंधित जे नरुळ आश्रमशाळेतील कर्मचारी असतील, अधीक्षिका असतील किंवा मग वैद्यकीय पथकं असतील, यांनी जर समजा वेळोवेळी आश्रमशाळेतील ज्या तपासण्या करतात तर त्यांचा अहवाल निगेटिव्ह का येतो, तो बऱ्याच ठिकाणी विद्यार्थ्यांनी समजा संशयास्पदरित्या त्याचा मृत्यू होत असेल तर मग तो निगेटिव्ह का दाखवला जातो, ही एक गंभीर बाब आहे. जर समजा संबंधित विद्यार्थ्यांना कुठल्या तरी रोगाची लागण झाली आहे, कुठला तरी आजार झाला आहे, तरी तो दाबला जात असेल, कदाचित ही एक शंका असू शकते. तसाच प्रकार संबंधित नरुळ आश्रमशाळेत झालेला आहे. कारण समजा 15 तारखेला त्या विद्यार्थिनीचा मृत्यू होतो आणि त्याच्या 2 दिवस अगोदर संबंधित पथक, जे वैद्यकीय पथक असतं, ते तिथे तपासणी करतं, तर त्या तपासणीत काहीही निष्कर्ष निघत नाही. म्हणजे एक संशय त्या ठिकाणी निर्माण होतो आणि संबंधित आदिवासी विकास विभाग असेल तर त्या कर्मचाऱ्याने पाठीशी घालतं, असं सरळ ते उघडं होतं. त्यामुळे सगळ्यांची एकच मागणी या ठिकाणी होती की संबंधित सगळे जे कर्मचारी असतील त्यांचं तात्काळ निलंबन करण्यात यावं. आणि हा प्रकार नुसता एकाच आश्रमशाळेतील नसून पूर्ण कळवण तालुक्यातील असेल, सुरगाणा असेल, पेठ असेल, दिंडोरी असेल, इकडे पूर्व भागात नंदुरबार बारा असेल, धुळे असेल, या ठिकाणी असे प्रकार सर्रास घडताना दिसत आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी सर्वांनी आपण या ठिकाणी प्रकल्प कार्यालयात जाऊन आणि संबंधित PO साहेबांनाही त्याविषयीचं एक आपण निवेदन दिलं आहे आणि त्यांना एक
कालावधी आपण या ठिकाणी दिला की या कालावधीत तुम्ही वैद्यकीय तपासणीचे पथक असेल त्यांची चौकशी करून आणि समितीच्या माध्यमातून त्याचा एक अहवाल तुम्ही तयार करा आणि तेच सामाजिक संघटनांना तुम्ही सांगा की त्याच्यात काय निष्कर्ष निघाला.